Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Chapter number 8 Correspondence with Depositors we have started. यामधील डिपॉझिटर्स संदर्भातील सेकंड बिझनेस लेटर आपण पाहणार आहोत. पेमेंट ऑफ इंटरेस्ट. द कंपनी पेज इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट अँड इलेक्ट्रॉनिकली. कंपनी डिपॉझिटर्सना व्याज हे इंटरेस्ट वॉरंट आणि इलेक्ट्रॉनिकरित्या व्याज देत इंटरेस्ट देत असते. यामधील इंटरेस्ट वॉरंट पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट यामध्ये डिपॉझिट इज अ बॉरोड कॅपिटल. डिपॉझिट हे कर्जाऊ भांडवल आहे. Depositors get interest as a return on their investment of money in deposit. डिपॉझिटरने त्याने डिपॉझिटच्या स्वरूपात जी रक्कम गुंतवलेली आहे त्या रकमेवरती त्याला व्याज म्हणून मोबदला म्हणजेच इंटरेस्ट म्हणून त्याला मोबदला देण्यात येतो. This letter is sent by the company to the depositor when interest on deposit become due. In this letter, the company secretary gives detailed information about payment of interest such as amount of deposit, rate of interest, gross amount of interest, TDS, net amount of interest, interest warrant number. The company pays interest through interest warrant and इलेक्ट्रॉनिकली. यामध्ये जेव्हा डिपॉझिटरला त्यांच्या डिपॉझिटवरील इंटरेस्ट देणे असते त्यावेळी कंपनी डिपॉझिटवरील इंटरेस्ट देण्याचे लेटर पाठवते. या लेटरमध्ये डिपॉझिटची अमाऊंट, इंटरेस्टचा रेट, इंटरेस्ट संदर्भातील एकूण टोटल अमाऊंट लेस TDS आणि नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट अँड इंटरेस्ट वॉरंट नंबर इत्यादी गोष्टी या बिझनेस इंटरेस्ट वॉरंट लेटरमध्ये असतात. आता या इंटरेस्ट वॉरंट संदर्भातील आपल्याला नेमका बिझनेस लेटर पाहायचा आहे. फर्स्ट, पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट. व्याज अधिपत्राद्वारे व्याज देणे. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, कंपनी क्रिएशन आपल्याला करावे लागेल. हेडिंग कोणत्याही कंपनी, किशोर टेक्सटाईल लिमिटेड. त्यानंतर रजिस्टर ऑफिस ॲड्रेस मुंबई हाऊस, बॉम्बे हाऊस, SV रोड, बोरवली वेस्ट, मुंबई. त्यानंतर CIN नंबर. फर्स्ट हेडिंग कंपनी नेम, ॲड्रेस, CIN, फोन नंबर, फॅक्स नंबर, वेबसाईट जे आपण कंपनी क्रिएट केलेली आहे त्या कंपनीचं वेबसाईट नंबर www.kishortextilelimited.com. ईमेल kishortext30@gmail.com. हे झालं हेडिंग संदर्भातील. कंपनी नेम, ॲड्रेस, CIN नंबर, फॅक्स, फोन नंबर, वेबसाईट, ईमेल, हेडिंग. त्यानंतर रेफरन्स नंबर, संदर्भ क्रमांक K/DEP/34/1920 1920 अशा पद्धतीचा रेफरन्स नंबर, संदर्भ क्रमांक.
त्यानंतर डेट 20th जुलै 2019. इनसाइड ॲड्रेस, ज्या पर्सनला आपण डिपॉझिटरला इंटरेस्ट देत आहोत त्या पर्सनचं नेम अँड ॲड्रेस. इनसाइड ॲड्रेस. मिसेस लता दीक्षित, C702 मधुवन अपार्टमेंट, शिवाजीनगर कॅम्प, पुणे. हा झाला इनसाइड ॲड्रेस. त्यानंतर आहे आता मेन सब्जेक्ट. सेंटर ऑफ द लेटरमध्ये सब्जेक्ट SUB, पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट, मुदत ठेवीवरील व्याज देणे बाबत. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आता या ठिकाणी आपण मिसेस लता दीक्षित दिलो, याचाच अर्थ आपण सॅल्युटेशन काय येईल आपल्याला, डिअर मॅडम. हा झाला आपल्याला फर्स्ट वर्किंग हेडिंग. सेकंड रेफरन्स नंबर, थर्ड डेट, फोर्थ इनसाइड ॲड्रेस, फिफ्थ सब्जेक्ट, सिक्स सॅल्युटेशन डिअर मॅडम. त्यानंतर आता फर्स्ट पॅरेग्राफ. I am instructed by the board of directors to inform you that the interest at the rate 10% on your fixed deposit approved by the board has become due. हा बिझनेस लेटर कोण राईट डाऊन करतोय, सेक्रेटरी. कंपनीच्या वतीने सेक्रेटरी त्या डिपॉझिटर्सला राईट डाऊन करत आहे. तर बोर्ड ऑफ, आय एम इन्स्ट्रक्टेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. संचालक, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळवू इच्छितो की आपणास इंटरेस्ट 10% ऑन युअर फिक्स्ड डिपॉझिट अप्रूव्ड बाय द बोर्ड हॅज बिकम ड्यू. आपणास देणे असलेल्या इंटरेस्ट दराप्रमाणे, इंटरेस्ट 10% दराने आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवरील इंटरेस्ट देण्याबाबतचा ठराव अप्रूव्ड कोणाच्या, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या सभेत मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर वी आर इन्क्लोजिंग हिअर विथ इंटरेस्ट वॉरंट नंबर 3345 डेटेड 25th जुलै 2019. आपण जी डेट टाकले त्या डेटच्या अगोदरच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग झाली असेल, त्याच वेळेस अप्रूव्ड मिळाले असेल, त्याच्यामुळे त्या डेटच्या अगोदरची डेट आपल्याला टाकायची आहे. जुलै 2000 ड्रॉन ऑन ॲक्सिस बँक बोरवली ब्रँच ₹2500. तर या लेटरसोबत किंवा या लेटरसोबत दिनांक डेट 25th जुलै 2019चे ॲक्सिस बँक बोरिवली शाखाच्या नावे ₹2500चे इंटरेस्ट वॉरंट नंबर 3345 जोडले आहे. हा फर्स्ट पॅरेग्राफ काय आहे, डिअर मॅडम, I am instructed by the board of directors to inform you that interest at the rate 10% on your fixed deposit approved by the board has become due. We are enclosing herewith interest warrant number 3345 dated 25th July 2019 and drawn on Axis Bank Borivali branch
फॉर ₹2500. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या सूचनेनुसार मी आपणास कळवू इच्छितो की आपणास देय असलेले इंटरेस्ट @10% आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवरील इंटरेस्ट देण्यासंदर्भातील बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजूर केलेला आहे. यासोबत डेट 25 जुलै 2019 ॲक्सिस बँक बोरिवली ब्रँचच्या नावे ₹2500 इंटरेस्ट वॉरंट नंबर 3345 सोबत जोडले आहे. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ, युअर कंपनी हॅज complied with all the provisions relating to payment of interest on deposits. कंपनीने व्याज देण्यासंदर्भातील म्हणजेच इंटरेस्ट ऑन डिपॉझिटवरील व्याज इंटरेस्ट देण्यासंदर्भातील सर्व काय आहेत, सर्व प्रोव्हिजन्स, सर्व कंपन्यांच्या तरतुदीचे पालन केले आहे. त्यानंतर थर्ड नंबर, द डिटेल ऑफ युअर फिक्स्ड डिपॉझिट अँड इंटरेस्ट पेएबल ऑन डिपॉझिट आर गिवन इन द फॉलोइंग शेड्यूल. फिक्स्ड डिपॉझिट आणि इंटरेस्ट पेएबल संदर्भातील व्याजासंदर्भातील तपशील खालीलप्रमाणे आहे. यामध्ये 7 कॉलम्स आहेत. फर्स्ट इंटरेस्ट वॉरंट नंबर, सेकंड फिक्स्ड डिपॉझिट नंबर, थर्ड डिपॉझिट अमाउंट रुपीज, फोर्थ रेट ऑफ इंटरेस्ट, फिफ्थ ग्रॉस अमाउंट ऑफ इंटरेस्ट, 6 TDS @10%, 7 नेट अमाउंट ऑफ इंटरेस्ट पेएबल देण्यात येणारी रक्कम. इंटरेस्ट वॉरंट नंबर आपण वरती टाकलेला इंटरेस्ट, यासोबत देण्यात येणारा इंटरेस्ट, व्याज अधिपत्र क्रमांक 3345. आता फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट नंबर, कोणताही नंबर आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आता डिपॉझिट अमाऊंट या ठिकाणी आपण काय केलं आहे, @10% ₹2500 त्याला इंटरेस्ट देतो आहे. याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 10% देतो आहे आपण, म्हणजे त्याची फुल फिगर किती असली गेली पाहिजे, 25,000. डिपॉझिट अमाऊंट ₹25,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10%. क्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट किती झालं, 2500. काय आता 25,000च्या 10% 2500. TDS किती कट झालं, 10% नील. TDS कसल्याही प्रकारच्या डिडक्ट करण्यात आलेला नाही. आता 7 नंबर, नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेएबल, निव्वळ व्याज देय रक्कम किती आहे त्यांना, 2500. TDS नॉट डिडक्टेड. यानंतर इंटरेस्ट वॉरंट इज इन्क्लोज्ड हिअर विथ, व्याज अधिपत्र सोबत जोडले आहे. त्यानंतर प्लीज डिटेच द इंटरेस्ट वॉरंट अलॉंग द परफॉर्मेटेड लाईन, कृपया इंटरेस्ट वॉरंट वेगळे करण्यात यावे. यानंतर थँकिंग यू, कॉम्प्लिमेंटरी क्लोज, युअर्स फेथफुली, आपण जे कंपनी क्रिएट केलेली आहे वरती त्या किशोर टेक्सटाईल लिमिटेड. त्यानंतर साईन आणि डेजिग्नेशन आणि त्या पर्सनचं नेम त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे. साईन मिस्टर निखिल दीक्षित, कंपनी सेक्रेटरी. हे झालं कॉम्प्लिमेंटरी क्लोज. युअर्स फेथफुली फॉर किशोर टेक्सटाईल लिमिटेड, सिग्नेचर मिस्टर निखिल दीक्षित, कंपनी सेक्रेटरी. आणि या बिझनेस लेटरसोबत आपण
काय जोडतोय तो इंटरेस्ट वॉरंट, इनक्लोजर इंटरेस्ट वॉरंट सोबत काय जोडतोय व्याज अधिपत्र. अशा संदर्भातील आपल्याला पेमेंट ऑफ इंटरेस्ट मधील इंटरेस्ट वॉरंट, पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट हा आपण लेटर पाहिला. यामधील रिवाईज करण्यात येऊन पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट, व्याज अधिपत्राद्वारे व्याज देणे. यामधील फर्स्ट हेडिंग कंपनीचं नेम, ॲड्रेस, CIN नंबर, फोन नंबर, फॅक्स नंबर, वेबसाईट जे आपण कंपनी क्रिएट केले आहे त्या कंपनीचं वेबसाईट ॲड्रेस आणि ईमेल ID हा झाला हेडिंग. रेफरन्स म्हणजेच संदर्भ क्रमांक हा सेकंड नंबर, जे आपण कंपनी क्रिएट केली आहे त्या कंपनीचं फर्स्ट इनिशियल स्लॅश डिपॉझिट संदर्भातील DEP स्लॅश त्यानंतर 34 2019-20 आपण बिझनेस लेटर राईट डाऊन करतो हा झाला रेफरन्स. त्यानंतर डेट 28 जुलै 2019 हेडिंग सेकंड रेफरन्स, थर्ड डेट, फोर्थ इनसाइड ॲड्रेस, ज्या डिपॉझिटरला आपण इंटरेस्ट देत आहोत त्या पर्सनचं डिपॉझिटरचं नेम अँड ॲड्रेस. त्यानंतर फोर्थ सब्जेक्ट पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. त्यानंतर सॅल्युटेशन, मिसेस लता दीक्षित केलं आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सॅल्युटेशन डिअर मॅडम. यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ, त्या पॅरेग्राफ आणि त्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने आपण इन्फॉर्म करतो आहे की तुमचं जे फिक्स्ड डिपॉझिट आहे त्याचा @10% इंटरेस्ट आहे तो बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजूर केलेला आहे. आणि या बिझनेस लेटरसोबत इंटरेस्ट वॉरंट नंबर आणि ॲक्सिस बँक बोरिवली ब्रँचच्या नावे अमाऊंट ही सोबत जोडण्यात येत आहे. यानंतर कंपनीनं पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट हे कंपनीचे सर्व काही प्रोव्हिजन्सची पूर्तता करून केलेली आहे. आता डिटेल ऑफ फिक्स्ड डिपॉझिट अँड इंटरेस्ट पेपर सर्व काही माहिती त्यामध्ये 7 कॉलम्स आहेत. इंटरेस्ट वॉरंट नंबर, फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट नंबर, डिपॉझिट अमाऊंट, रेट ऑफ इंटरेस्ट 10%, ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट किती झाली 2500, TDS नील आणि नेट पेमेंट इंटरेस्ट पेमेंट किती करण्यात आलेलं आहे. या बिझनेस लेटरसोबत इंटरेस्ट वॉरंट इज इनक्लोज्ड हिअर विथ यासोबत व्याजाधिपत्र जोडले आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोज युअर्स फेथफुली जे कंपनी क्रिएट केली आहे ते कंपनी क्रिएशनचं नेम, सिग्नेचर, त्यानंतर कंपनी सेक्रेटरीचं नाव, नेम आणि त्याचं डेजिग्नेशन निखिल दीक्षित. आणि या पेमेंट ऑफ इंटरेस्टसोबत आपण काय जोडत आहोत इनक्लोजर इंटरेस्ट वॉरंट. जास्तीत जास्त मोर प्रॅक्टिस करा. आपल्याला बिझनेस लेटर्स जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर अंडरस्टँड होईल. त्यानंतर उद्याच्या याच्यामध्ये आपण पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यासंदर्भातील बिझनेस लेटर पाहूया.